तसा शर्ट, अशी हेअरस्टाईल, तो परफ्यूम, असा ड्रेस, ते कपडे, त्यांनी आपला प्रभाव पडतो. हे पाश्चात्य लोकांनी पैसे मिळवण्यासाठी आपल्या डोक्यात भरलेलं विष आहे. कपड्यांवर काय असतं? जयप्रकाश नारायण कोणते कपडे घालत होते? कोणतं वाक्चातुर्य होतं? पण देशातले लाखो युवक प्राण द्यायसाठी त्यांच्या पाठी उभे राहिले गेले. व्यक्तित्वाचा प्रभाव हा चारित्र्याचा प्रभाव असतो, हे आपल्या मुलांना पटवून दिलं पाहिजे. आणि सगळे बसले. जनक एकटक श्रीरामांच्याकडे बघताय. विश्वामित्रांनी आपल्या जवळ राम लक्ष्मणांना बसवून घेतलंय, तरी जनकांची तंद्रा काही भंगलेली नाही आहे. आणि विश्वामित्रांनी जेव्हा त्यांना स्पर्श केला तेव्हा ते म्हणाले की मुनिवर, गुरुवर, ऋषीवर, आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यात असं झालं की त्या ब्रह्माशिवाय माझं मन कुठंच खेचलं गेलं नाही, पण या तरुणाकडे ते खेचलं गेलं. खरं सांगा, हे कोण आहेत? प्रत्यक्ष ब्रह्म तर बालक रूपाने, बालरूपाने, युवक रूपाने प्रकट झालेलं नाही आहे ना. मी विदेही म्हणून प्रसिद्ध आहे, पण आज या विदेहीला या देहाचं आकर्षण का वाटावं? कोण आहेत सांगा? जनकाच्या मनामध्ये इतकं आकर्षण निर्माण करणं, त्याला रमवितो तो राम असं म्हणा. तसं मला व्हायचं आहे. आणि मग श्रीरामांचे एक एक गुण. भावंडांवर किती प्रेम. खेळ खेळत असताना सुद्धा राम कधीही आपला विजय व्हावा यासाठी प्रयत्न करायचे नाही. कधी भरत जिंकावेत, कधी शत्रुघ्न जिंकावं, कधी लक्ष्मण जिंकावं. का? तर श्रीरामांना असं वाटत असायचं, खेळताना सुद्धा मी माझ्या भावंडांना पराभूत केलं, याचं दुःख त्यांच्यापेक्षा मला जास्त होईल. माझ्या हातून माझे भाऊ पराभूत नाही व्हायले पाहिजे. प्रभावित होऊन प्रसिद्ध झाले तर मला चालेल, पण मी त्यांना पराभूत करू शकणार नाही. एकदाही श्रीरामाने घासभर अन्न सुद्धा एकट्याने खाल्लं नाही. बाबा गोस्वामी तुलसीदास असं सांगतात की बंधू सखा सह, मित्रांसह आणि भावंडांसह जे काय भोजन करायचं आहे ते श्रीराम करत होते. आपल्या मुलाला हे शिकवलं पाहिजे की यशस्वी होण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे शेअरिंग. माझ्याकडे जी आहे ते मी सगळ्यांना देईन आणि मग मी भोगेन. हे देणं जे आहे ना, ते आयुष्यात यश मिळवून देतं. घेणं याला फार मोठी अक्कल लागत नाही. देणं, देण्याची इच्छा. ट्रिप निघाल्यानंतर सामान्यतः आईची सूचना काय असते मुलांना? फिल्टरचं पाणी आहे वॉटर बॅगमध्ये, धांदरडासारखं सगळ्यांना वाटत बसू नको. जी आई मुलावर हे वाक्य सहज मुलाच्या काळजीपोटी असेल पण म्हणते ना, त्या मुलाच्या मनामध्ये संस्कार केवळ वॉटर बॅगमधल्या पाण्यापुरता नाही राहत, वॉटर बॉटलमधल्या पाण्यापुरता राहत नाही. तो म्हणतो पाणी ही गोष्ट आपली आपण घ्यायची आहे. आईबापाच्या तोंडात पळीभर पाणी घालण्याची सुद्धा गरज नाही, ते आचके देत असतात. तुला पाणी थोडं कमी पडलं तरी चालेल, पण ज्याला आवश्यकता आहे ना त्याला दे. हे साध्या वाक्यातून शैतानाला संत बनवू शकते आई, संत बनवू शकते बा. कौशल्य मातेने ते केलंय, सुमित्रा मातेने ते केलंय, कैकेयी मातेने ते केलंय, राजा दशरथाने तर केलंच की देता आलं पाहिजे. घेण्यासाठी माझा जन्म नाही आहे, देण्यासाठी माझा जन्म आहे. एक आदर्श पती कसा असू शकतो, आदर्श राजा कसा असू शकतो. चित्रकूटावरती माता जानकीसह श्रीराम राहत आहेत आणि चित्रकूटावरती अनुज लक्ष्मणांनी एक कुटी बनवली आहे. तो आर्किटेक्ट पण आहे, इंजिनियर पण आहे. लक्ष्मणामध्ये खूप सारे गुण आहेत आणि जशा गरजा आहेत तशी एक कुटी बनवली, देखणी, कोणीही प्रेमात पडावं अशी. आणि मग लक्ष्मण वहिनीची आणि भावाची सेवा करतोय.
तर त्या चित्रकूटावरती पूजेसाठी फुलं गोळा करण्याचं काम लक्ष्मणाचं आहे. परडी घेऊन फुलं गोळा करतोय, शब्द गोळा करतोय. फूल चुनन गए अनुज लक्ष्मण, फूल चुनने के लिए गए. ज्येष्ठ नागरिक सकाळी लवकर उठून फिरायला गेल्यावर काय करतात? राष्ट्र घडवणं म्हणजे भाषण देणं नाही, घरात आईबापाच्या रूपात फौजदार निर्माण करणं नाहीये. सकाळी लवकर फिरायला जाऊन आजी आजोबा दुसऱ्याच्या दारातल्या झाडांची फुलं 12 महिने छत्री का घेऊन जातात, त्याचं रहस्य फांद्या वाकवता येतं. पण बाबा गोस्वामी तुलसीदास असं म्हणतायत की फूल चुनने के लिए गए, फूल तोडायसाठी नाही. मग स्वतःच्या झाडाचं फूल तुला तोडायचंच नाहीये, चुनायचं आहे. आणि आपण तर दुसऱ्याला न विचारता, फुलाची चोरी ही पण चोरीच आहे ना. आणि पूजेसाठी जे आपण गोळा करतो आहोत ते जर चोरीचं असेल तर ती पूजा भगवंताला मान्य असेल का? कडक उन्हाळ्यात सुद्धा किती महाग असेल फुलपोडे, 5 रुपयाच्या ऐवजी 10 रुपयाचा असेल. 2 पुड्या कमी विकत घ्याव्यात तंबाखूच्या. परमेश्वरासाठी इतकं नाही करायचं. नोकरीच्या कालावधीपेक्षा पेन्शनचा कालावधी जास्त असताना सुद्धा लक्ष्मण फुलं आणायचे. पूजायला किती फुलं लागायची? कुटीमधले देव किती असतील, परडीत फुलं उरायची. आणि मग पूजा अर्चा झाल्यानंतर फुरसतीचा वेळ प्राप्त झाला की श्रीराम माता जानकीला आपल्या सम्मुख बसवायचे आणि त्या फुलांचे गजरे करायचे आणि सीतामाईचा शृंगार करायचे. कोणाच्या वाट्याला असा नवरा आलाय सांगा? तो फुलांचा शृंगार करण्याच्या ऐवजी यू आर फूल म्हणण्यातच जास्त रस घेतो. नुसता फुलांचा शृंगार करत नव्हते तर कौतुकाने तो सगळा गजरा माळायचे, हातामध्ये गजऱ्याचे कंकण करायचे. आणि एकदा त्यांनी विचारलं की तुला पोहायला येतं का? तर जानकी मातेने सांगितलं की नाही, लहानपणी मी कधी जलविहार केला आहे, जलक्रीडा केली आहे, पण पोहायला ज्याला श्रीरामाने चित्रकूटावरती माता जानकीला पोहायला शिकवलंय. काय नाव चालवायला शिकवली. आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला तर माता जानकीच्या मनामध्ये अयोध्या आणि मिथिला या दोन्ही नगरी आणि नगरीतल्या आप्तस्वकीयांचं विस्मरण झालं आणि चित्रकूटाच्या परिसरातील वनवासी जनजाती आणि ऋषीमुनीच आपल्या आप्तस्वकीय आहेत असं वाटायला लागलं. इतकं वनवासामध्ये आपल्या पत्नीला रमवून टाकण्याचं कौशल्य ज्या नवऱ्याकडे असतं ना, असा नवरा श्रीराम होते. किती प्रेम, किती प्रेम असं. बंधुप्रेमाची 100 उदाहरणं देता येतात. जनकपुरीला जेव्हा ते आले तर त्यांना कळालं की इकडे असं शिवधनुष्य उचलण्याचं, जानकीच्या स्वयंवराचं सगळं चालू आहे. तर ते धनुष्यबाण वगैरे बघून आले, नगरात फेरी मारून आले. रोज रात्री झोपत असताना राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांची चरणसेवा करायचे, पाय दाबून द्यायचे. आणि मग आपल्या कक्षामध्ये येऊन निद्राधीन व्हायचे. पण निद्राधीन होत असताना लक्ष्मण आधी रामांचे पाय चेपून द्यायचे आणि मग झोपायचे. 1 दिवसाचा अंतर आहे दोघांमध्ये. तरी राम थोरले आहेत, धाकटा म्हणून लक्ष्मण सेवा करत होता. आपण नाही का सांगणार या गोष्टी कधी आपल्या मुलांना? हे नाही सांगितलं आणि त्याला खूप मेडल मिळाली कुठल्या कुठल्या स्पर्धेत आणि ह्याच्यात. माझ्या दृष्टीनं ते मोडीत घालायचे धातू आहे. खरं मेडल हे आहे की त्याच्या वृत्तीत सेवाभाव नाही पाहिजे. जो आपल्या
जन्मदात्या आईबापाची सेवा करू शकत नाही आणि सहोदर भावंडाची सेवा करू शकत नाही, तो पुढे जाऊन समाजाची सेवा करेल असं आपल्याला वाटतं का? त्यामुळं तो कितीही बुद्धिमान असेल, फर्स्ट अटेम्प्टला MPSC UPSC IAS IPS IRS काही होईल, तो जनतेशी नीट नाही वागणार, सन्मानपूर्वक नाही वागणार. त्याला असं वाटेल की जनता भिकारी आहे म्हणून माझ्या दारात येते. त्याला हे कधीतरी कळायला पाहिजे की जनता भिकारी नाही आहे. जिला तू भिकारी समजतोय ना, तिने इनडायरेक्ट टॅक्समधून, म्हणजे अगदी एक राजगिऱ्याचा लाडू विकत घेतानातला 2 पैसे आहे ना, सरकारला जे मिळत आहेत त्यातून तुझा घमंडी पगार चालू आहे. तू जे सरकारी वाहन तुझ्या कुटुंबियांना फिरायसाठी वापरतोय ना, त्याचं डिझेल पेट्रोल आहे ना, आम्ही भरत असलेल्या करातून देतोय. डायरेक्ट टॅक्स सगळेच भरतात असं नाहीये, इनडायरेक्ट टॅक्स आपण सगळेच भरतो. एक गरीब सुद्धा भरतो, एक देहाडीवाला सुद्धा भरतो, एक रस्त्याच्या कडेला ठेला लावलेला सुद्धा भरतो इनडायरेक्ट टॅक्स. त्यातून ह्या सगळ्यांचे पगार होत आहेत ना, तर मग इतकी मस्ती कशासाठी असते त्यांच्या? इतकं वेगळेपण तरी काय असावं त्यांच्या? दे आर जस्ट सिव्हिल सर्वंट्स. लक्ष्मण रोज पाय दाबताय, आज त्यांचं पाय दाबण्याकडे लक्ष नाही. थोडंसं चित्त विचलित असलं तर सेवा नीट घडत नाही. म्हणून शास्त्र असं सांगतं की एक वेळ पूजा विचलित चित्ताने झाली तर बिघडत नाही, सेवा मात्र एकाग्रपणाने झाली पाहिजे. सेवा है यज्ञ कुंड समिधासम हम जले, सेवा परमो धर्म. श्रीरामांना कळतं की आज ह्याचं लक्ष नाही आहे. ते म्हणतात की अनुज थक गए हो तो सो जाओ. तो म्हणतो की नहीं भैया मैं थका नहीं, मुझे सेवा करने दो. तो बोले कि आज तुम्हारा मन नहीं लग रहा सेवा में. तो मैंने नहीं, बिल्कुल ऐसी बात नहीं, बिल्कुल मैं मन से. ते म्हणाले की तुझ्या मनातलं ओळखू न येण्या इतके परके आहोत का रे आपण? काय झालं सांग. उठून बसले, भावाचे हात हातात घेतले. बोल काय झालं? तो म्हणाला की दादा उद्या त्या स्वयंवराच्या कार्यक्रमाला गुरुजी आपल्याला नेणार आहेत. मला खात्री आहे की तुम्ही शिवधनुष्य पेलाल. ते म्हणे हो पेले. मग जानकी तुम्हाला वरेल? हो वरेल. तुमचं लग्न होईल? होईल. अरे म्हणून तुला वाईट वाटतंय का? तर तुझंही लग्न होईल, तू काय एवढी काळजी करतो? लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी येतं. लक्ष्मण म्हणतो की दादा तुमचं लग्न होणार आहे म्हणून मला वाईट वाटत नाही, पण लग्न झाल्यावर तुमचे पाय दाबू देण्याची सेवा तर वहिनी करतील ना, मग मला सेवा कशी करायला मिळेल? शिकवणार की नाही आपण? मग श्रीरामाने सांगितलं की काळजी करू नको, एका पायाची तू करत राहशील, एका पायाची वहिनी करत राहील. प्रायव्हसी, स्पेस. आमचं काही इंडिव्हिज्युअल आयुष्य आहे की नाही? लग्न अजून व्हायचं आहे, बाजारात तुरी आहे. तरी श्रीराम सांगतायत पाय तर काय दिवसभर दाबत बसायचे नाहीत ना, झोपताना दाबायचे. म्हणजे राम म्हणतायत की मी झोपायला गेल्यानंतर एक पाय माझी पत्नी तुझी वहिनी दाबेल, दुसरी तू दाब, म्हणजे माझ्या बेडरूम मध्ये तुला मुक्त संचार आहे. किती विश्वास, किती मोकळेपणा. भावावरती विश्वास किती असावा याचं उदाहरण आहे श्रीरामच आहे. हनुमंतांनी जेव्हा श्रीरामांच्यासाठी उत्तम काम केलं तेव्हा हनुमंताला लक्ष्मण बरोबर आहे, सगळी सुख सोडून 14 वर्ष वनवासात आलाय. आणि जेव्हा अशा पद्धतीने हनुमंतांनी काही चांगलं काम केलं तेव्हा तू माझा किती लाडका आहे, जवळचा आहेस असं हनुमंताला सांगत असताना तुम मम प्रिय भरत समभाई असं म्हटलं. लक्ष्मण ऐकतच असेल ना, म्हणजे जो भरत तिकडे मस्त आहे आणि मी तुमच्याबरोबर वनवासात आहे, तर हनुमंताला काय सांगतात? तुम मम प्रिय भरत समभाई, तू मला भरता इतका प्रिय आहेस. लक्ष्मणाला काय वाटलं असेल? काहीच वाटलं नाही. तो म्हणाला की बरोबरच आहे.
विश्वभरण पोषण जो करतो तो भरत आहे, तो आवडणारच दादाला. कसली ईर्ष्या भावांच्या मनात निर्माण न होऊ देणं केवढं अद्भुत काम आहे, केवढी विलक्षण गोष्ट आहे. प्रजेवरती किती प्रेम असावं, किती प्रेम असावं. वनवासात निघाले तर सगळी अयोध्या श्रीरामांच्या बरोबर आली, अबाल वृद्ध. श्रीरामाने विनवून सांगितलं की तुम्ही जा परत, वनवास माझ्यासाठी आहे, तुम्ही अयोध्येमध्ये राहा. तर ज्यांना आम्ही अशिक्षित अडाणी जनता म्हणतो ना, त्या जनतेने उत्तर दिलेलं आहे की श्रीरामा, ही अयोध्या आमच्यासाठी काय कामाची? जिथे राम आहेत तीच आमची अयोध्या, आम्ही तुझ्याबरोबर येणार. आमरण उपोषण सुद्धा सोडण्याची सुनिश्चिती करून पुढारी करतात. त्यांना माहिती आहे आपल्यावर कोणावर प्रेम नाही. बिना औषधाचा खोकला जात असेल तर आमरण कर आणि जाऊ दे, जय जय रामकृष्ण हरी म्हणायला आम्ही मोकळे आहोत. फसवून रामाना पहाट लवकर सुमंताला सांगून रथ काढावा लागला. आणि रथातून जेव्हा उतरले ते आणि सुमंताला सांगितलं की आता रथ घेऊन अयोध्येकडे जा, तर रथ वळवायला लागल्यानंतर घोडे वळून वळून श्रीरामांच्याकडे बघत होते. आणि महाकाव्यामध्ये वाल्मिकींनी लिहिलंय की घोड्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. लोकांचं प्रेम तर वेगळी गोष्ट आहे. असा स्वामी, असा सखा. सरयूच्या किनाऱ्यावरती मुलं खेळत होती. एक मुलगा दूर उभा राहिला होता आणि ही सगळी 5, 7, 8, 10 मुलं काही खेळ खेळत आहेत. एका मुलाचं लक्ष गेलं की एक बाजूला एकटाच कोणीतरी उभा आहे. ह्या गटातला एक थोराड मुलगा त्याच्याकडे गेला, म्हणे की भैया यहाँ क्यों खड़े हो, हमारे साथ खेलोगे? तर तो घाबरला. तो म्हणाला आपके साथ मैं कैसे खेल सकता हूँ? तो म्हणे क्यों नहीं खेल सकते? तो बोले कि आप तो राजा के लड़के हैं. तो क्या हो गया? मैं तो निषाद हूं. बोले तो बोला कोई फर्क नहीं पड़ता, आओ खेलो. राम हाताला धरून घेऊन गेले निषादाला. तसल्या मुळात खेळू नको, हा, तसल्या मुळात खेळू नको. का? आपण 13व्या मजल्यावर राहतो फ्लॅटमध्ये. तसली आउट हाऊसमध्ये राहणाऱ्या वॉचमनच्या पोराबरोबर खेळू नको. कैकई इतकं कठोर झालं तरी चालेल, पण हे वाक्य जी उच्चारते ना ती कैकई आणि मंथरेपेक्षा गई गुजरी आहे. तसली मुलं म्हणजे काय? देवाने सगळ्यांना सारख्या पद्धतीने जन्म दिलाय ना, तसल्या मुलात खेळू नको. आपल्या घरात हे वाक्य उच्चारलं जातं कामाला. त्या गुहाला घेऊन आले. तो निषाद जातीचा आहे, त्यांनी जात सांगितलं. आजही आपल्याकडे सुदूर खेड्यामध्ये जर विचारलं तुम्ही कोण, तर तो पहिली आपली जात सांगतो. हे मिटलं पाहिजे. तुम्ही कोण, तर कुठली जात असेल तर सांगतो. हल्ली तर संबोधनावरून जात ओळखता येते. म्हणजे खेड्यात जर कोणाला काका म्हणून हाक मारली तर ओळखावं की ज्याला काका म्हणतात तो ब्राह्मण आहे. कारण का ब्राह्मणाला काका म्हणायचं आणि ब्राह्मणेतराला त्याच्या नावाने हाक मारायचे. बदलत आहे, पण इतक्या स्लो बदलून नाही चालणार. रामराज्य निर्माण करायचं आपल्याला. त्या गुहाला घेतलंय खेळायला. रोज खेळतायत, रोज खेळतायत. आणि एक दिवस परत गुहाच्या डोळ्यात पाणी आलं. 4-6 महिने एकत्र खेळले. श्रीरामाने विचारलं आज काय झालं? कोणी काही बोललं का? लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, माझे अन्य मित्र. तर म्हणे नाही, पण आता आपली भेट होणं अशक्य आहे. का? आतापर्यंत मी अयोध्येत आजोळी राहत होतो, आता मी शृंगवेरपूरला परत चाललो. तिथे माझं गाव आहे. वनवासी आहे तो, पिछड्या जातीचा आहे. राम म्हणाले की मग भेट होणार नाही असं का? म्हणे काही दिवसांनी तुम्ही युवराज व्हाल.
मग माझ्यासारखा एक जो आहे सामान्य, तो तुम्हाला कसा काय भेटू शकेल? ते म्हणाले की तुला असं का वाटतं सारखं? तो म्हणाला नाही, राजदरबारामध्ये एक शिष्टाचार असतो ना, प्रोटोकॉल. तर मी एक सामान्य वनवासी माणूस तुम्हाला कसं भेटणार, पण तुम्हाला भेटायची ओढ मात्र माझ्या मनात कायम असेल. राम घरी आले, अस्वस्थ वडिलांकडे गेले. ते म्हणाले की पिताश्री, माझ्या मनात एक इच्छा आहे, पूर्ण कराल का तुम्ही? राजा दशरथ म्हणाले, अरे तू नुसता शब्द उच्चार, तत्काळ करतो मी. तर म्हणे शृंगवेरपूर आपल्या अखत्यारीत येतं का? दशरथ म्हणाले की हो येतं. मग माझा मित्र गुह आहे, त्याला शृंगवेरपूरचं राज्य देऊन त्याला राजा बनवून टाका. म्हणजे काय होईल म्हणे, त्यामुळं आम्ही 2 राजे एकमेकांना सहज भेटू शकू. आम्हाला आमचं मूल असं घडवायचं आहे. निषाद जातीत जन्माला आलेल्या गुहाची सावली अंगावर पडली, कोणत्याही निषादाची, तर स्नान करावं अशी धर्माज्ञा होती. तर वनवासात जाताना पहिल्यांदा तर रामजी शृंगवेरपूरलाच गेले ना, तर निषादाला भेटल्यानंतर निषादाला कडकडून मिठी मारली. ज्याची सावली अंगावर पडणं अधर्म मानला गेलाय, त्या निषादाला मिठी मारतायत राम. तर जातीभेद मानायचा राम भक्तांना काय अधिकार आहे? आपण राम भक्त असू तर चिंतनात सुद्धा जातीभेद येता कामा नये. कोणी माणसाने निर्माण केल्या ना जाती, आम्हाला त्या भिंती पाडायच्या. राम आम्हाला ते शिकवत आहे. राम वचनाविषयी किती आग्रही आहेत. आणि नुसतं हे नाही, बघा कृतीचा परिणाम कसा होतो. जेव्हा श्रीरामांना परत आणण्यासाठी भरत निघाले, तर वसिष्ठ पण त्यांच्याबरोबर होते. आणि निषादराज गुहाला असं वाटलं की श्रीरामांवर हल्ला करायला निघाले ते. पण जेव्हा त्याला कळालं की नाही श्रीरामांचा शोध घ्यायला आले, तेव्हा निषादराज गुह वसिष्ठांना भेटला, नमस्कार केलाय आणि तो म्हणाला की मी राम सखा आहे. वसिष्ठ रथात आहेत. जेव्हा कळालं की हा राम सखा आहे, धर्म मार्तंड असलेले वसिष्ठ रथातून उतरले आणि निषादाला मिठी मारली. कुठाही छूत, कुठाही छूत. अरे ज्याला आम्ही इष्ट मानतो, श्रद्धास्थान मानतो, आमचा आदर्श मानतो, तो जात मानत नाहीये, त्याचं धर्मगुरू जात मानत नाहीये. मग भरताला जेव्हा कळतं की हा रामसखा आहे, तेव्हा भरतानी मिठी मारली. आणि नुसतं मिठी मारली नाहीये, तर पडदांशी नसलेल्या राणी वशामध्ये, कारण का सगळेच रामाना आणायला चालले, गुहाला घेऊन गेलेले आहेत. आणि राणी वशामधल्या घुंगट पडदा असणाऱ्या सगळ्या स्त्रियांनी गुह येतोय असं पाहिल्याबरोबर इतक्या आनंदाने त्याचं स्वागत केलं. आणि शब्द काय उच्चारलं लक्षात घ्या, की गुहा तू येतोयस ना, तर आम्हाला आमचा रामच आलाय असं वाटतं. अशा आमच्या पडदांची बायकांची भावना आहे. आम्ही कोणती जात मानतोय? किती अशी 1000 उदाहरणं देता येते. राज्य कसं करावं, की पिढ्यानपिढ्या शतकानुशतकं राज्याचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाने म्हणावं की रामराज्य निर्माण व्हावं, असं राज्य निर्माण केलं. शत्रू कसा असावा, तर रावणाचा अंत्येष्टी दाह संस्कार मरणोत्तर करायला विभीषण तयार नाही. तर राम असं म्हणतात, तू करणार नशील तर मी करतो. कारण का तो लंकेचा राजा आहे, तुझा भाऊ आहे. आणि मरणांती वैराणी, मृत्यूनंतर कसला आलंय वैर? तर तू करणार नशील दाह संस्कार, अंत्यसंस्कार, जे काही दिवस पाणी, मी करेन. कसा शत्रू असतो बघा. म्हणजे आपल्या शत्रूच्या सुद्धा अंत्येष्टी व्यवस्थित झाली पाहिजे असा आग्रह धरतो. आणि इथे परदेशात गेलेली पोरं, त्यांना जेव्हा कळतं वृद्धाश्रमातून किंवा गावकऱ्यांकडून की तुमची आई किंवा वडील वारलेत, तर ते म्हणतात उरकून घ्या, आम्हाला काही येणं जमणार नाही. आम्ही काय शिकवलं? तिकडे काय दरमहा $1.5 लाख मिळतात. आग लावायची त्या डॉलर्स.
जर त्याच्याकडे आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी येण्याला वेळ नाही, महागाचं तिकीट घे, रजा काढ, नोकरी सोड. महत्वाचं काय आहे, पैसा की आईबाप? आणि इथे शत्रूचा अंत्यसंस्कार करतायत. राम शत्रू तर शत्रू आहे, पण आपल्या पत्नीसाठी स्वतःचा प्राण देणाऱ्या जटायूचा अंत्यसंस्कार श्रीरामाने केलाय. आणि आम्ही शेजारी मरण झालं तर त्या अंत्ययात्रेत 4 पावलं चालायला तयार नसतो, ऑफिसला उशीर होईल. एरवी ठेल्यावर उभं राहून चहा पिताना ऑफिसला तू काय वेळेवर जातो? बायोमेट्रिकला अंगठा दाखवून कसं बाहेर पडायचं हे सगळं शिकून घेतलंय लोकांनी. कोणती इमानदारी? शेजाऱ्याच्या मैतीला जायचं नाही. एक काळ ज्या गावखेड्यात आपण राहत होतो तिथे कोणाच्याही घरात मयत झाली तर अख्ख्या गावामध्ये गोडधोड केलं जात नव्हतं. ते आम्ही निर्लज्जासारखे शेजारी मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आमच्या घरातली ॲक्टिव्हिटी, बड्डे असेल तर बड्डे, गोडधोड असेल तर गोडधोड, आमरस केला असेल तर आमरस. बेशरम झालो आपण, बेशरम झालो. मग तुम्ही दिवसभर राम 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 रटाना, काय उपयोग होणार आहे? राम नाम रटने के लिए नहीं है, जीने के लिए. उसको भीतर उतारना चाहिए ना. नाही उतर, काय उपयोग आमच्या परमार्थात? अशी शेकडो उदाहरणं देता येतील की ज्याच्यामधून रामाचे एक एक गुण घ्यायचे, तसं वागायचं आहे. रामादिवत वर्तितव्यम, रामासारखं वागायचं, प्रत्येकाशी प्रेमाने. केवट एक नावाडी आहे, त्या केवटाशी कसे वागलेत राम? पहिल्यांदा तर केवट म्हणतो की नाही बसू देणार, कारण का तुमच्या पायाचा स्पर्श झाला की दगडाची बाई होते, माझी नाव पण बाई झाली तर काय करायचं? पहिली तर भक्ताच्या मनामध्ये प्रपंचाचीच काळजी असते. ओके, मग राम म्हणतात की नाही रे, अफवा आहे ही, असं काही झालेलं नाही. आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे की शिळा रूपामध्ये असलेल्या अहिल्याला राम चुकून अनवधानाने पाय लावतील असं जर आपल्याला वाटत असेल तर राम आपल्याला कळले नाही.